आई तू जा ना, गप्पा मार, दे चहा मी बनवते. अगं ऐक ना, त्यांच्याशी कसं बोलावं काय बोलावं मला नाही वेळ सुचणार, तूच जा ना. अगं नाही, खूप चांगल्या आहेत त्या, एकदम साध्या आहेत. नाही ग, ओळख होईल ना. नाही ग, मला नाही जमणार, तू जा ना. जा ना. सॉरी हा. कशाबद्दल? इट्स परफेक्टली ऑल राईट. तू बरीच ना शांतपणे. हो. कशी चालली आहे तुझी शाळा? आपली शाळा छान चालली. ह्या घरात ना एक गोष्ट धड सापडत नाही, कुठे ठेवतात ना आमचे हे पण. ह्या कोण? ही माझी अभिलाषा काकू, प्रियदर्शनी राजे शिर्के. काय? राज्य शिर्के? अगं श्राऊ लवकर बाहेर ये, आपल्याकडे कोण आले बघ. मी अभिलाषा देशमुख, या घरची धाकटी सून. हाय. नमस्कार. नमस्कार. मॉम. काय? ही माझी मुलगी श्रावणी. श्रावणी, ह्या प्रियदर्शनी राजे शिर्के, विक्रमादित्य. हॅलो, माझी श्रावू मॉडेलिंग करते. काय? मी फ्रेश होऊन येते. हा, जरा लाजाळू आहे. अगं देव, तू काय बसलीस इथे? जा त्यांच्या चहा पाण्याचं बघ काहीतरी, मी बोलते ना त्यांच्याशी. जा. मला माहितीये तुम्ही इथे का आलात ते. खरं तर आमचं भाग्यच आहे की तुमच्या परिवारातर्फे आमच्या बाबांना 5 लाखाचा पुरस्कार जाहीर झालाय. पण तुमचं जरासं चुकलंच. हा, नाही म्हणजे काय आहे की बाबांच्या कामाचा विचार करता खरं तर त्यांना कमीत कमी 11 लाख तरी मिळायला हवे होते, नाही का देऊ? काकू, अगं आता खरं सांगायला मला कोणाची भीती आहे का? आता बघ ना, 5 लाखाचं सांगायला विक्रमादित्य घरी आले होते आणि ह्या आता स्वतःहून आल्या आहेत. खूप चांगली माणसं आहे ती देऊ. आजच्या काळात दुसऱ्यांसाठी एवढं कोणी करतं का? नाही का हो प्रियदर्शनी मॅडम? मी आय करेक्ट ना? देऊ लाडू घ्या, लाडू. अरे वा. मी केलेच, स्वतः केलेत, घरीच केलेत. अहो, काय हे? बेसनाचे लाडू आहेत, देऊला आवडतात ना. तुला ना कळतच नाही देऊ. अगं ह्या लोकांना पिझ्झा बर्गर असं काहीतरी मागवायचं. तुम्हाला सांगते ना मॅडम, ह्या लोकांना ना मोठ्या लोकांशी कसं वागावं त्याचे मॅनर्सच नाही. तो खूप छान झालं. अतिशय सुरेख. आवडला ना? तुम्ही घ्या ना, खरंच खूप छान झाले. नाही नाही, ती नाही खायची, तिचं ते काय डाएट आहे ना. हो. मी निघते. नमस्कार. देवयानी, तुझ्या गोदा काकू खूप गोड आहेत. अगदी या लाडवासारखा. घेऊन या. म्हातारी मध्येच तडमडून बरोबर भाव खाऊन जाते. घ्या रणवीर, घ्या. आजपासून एका नवीन व्यवसायाला सुरुवात करणार म्हणजे आणिक एका दारानं लक्ष्मी तुमच्या घरात चालत येणार म्हणा की काय? आमच्या घराकडे येणारी लक्ष्मीची वाट आपल्याच घरावरून येते हे चांगलंच लक्षात आहे आमच्या. बोलण्यात तुमच्या तोंडाला कोण लागणार आहे बाई? जिभेवर साखर ठेवून कसं बोलायचं हे तुमच्याकडूनच शिकलो आम्ही. बर, आता राजकारण म्हणलं की तोंडावर हसू आणि जिभेवर साखर ठेवावीच लागती. या एक एक पाऊल कसं बघा सावधगिरीनं टाकावं लागतंय. हो, नाहीतर हे मीडियावाले टपलेलेच असतात, पाऊल कुठं घसरतंय बघायला. वय की, पर तेच जरा तुमच्या बंधुराजांनी समजावून सांगा की. नाही तर काय आहे, उगा कुराडीचं दांडण गोत्यास काळ असं व्हाया नको काय. त्याची चिंता नको. जनतेचा विश्वास हेच आपलं भांडवल आहे, हे आता त्यांना कळायला लागलं. हा,
जनतेचा विश्वास. आता आमचंच बघा की, हे भांडवल जमा कराया 18 वर्ष लागली, तेव्हा कुठं या खुर्चीवर बूट टेकाय मिळाली. आणि हे सारं गमवाया 1 मिनिट बी लई झाला. आता कसं आहे बघा रणवीर, लोक लई हळवी असतात हो. आता मागच्या टायमाच्या इलेक्शन मध्ये त्या विनायकराव जाधवाचा कसा खेळ खंडोबा झाला, जगजाहीरच आहे. काय आठवलं या की, लोकांचं एवढं प्रेम मिळवलं त्यानं की त्याच्या एका शब्दा खातीर जीव द्यायला तयार होते कार्यकर्ते. पण काय झालं बस की, पर त्याच्या पोरग्यानं बायकोला मारली. हे जेव्हा का लोकांनी समजलं तेव्हा काय झालं, जाधवाला शीट गमवावी लागली ना. खरं का खोट काय? अव जनता म्हणजे मायबाप, तिचा राग पत्करून राजकारण खेळता येतं वय. आता हे समज आम्ही तुम्हासनी कशापाई सांगाय हवं, तुम्हासनी चांगलं ठावं आहे की. आता ये शाळा प्रकरण म्हणजे बघा अवघड जागचं दुखणं आहे की. त्यात पुन्हा आमचे न तुमचे संबंध काय आहेत लोकांसनी ठावं आहे की. तेव्हा हे समज कसं हँडल करायचं आम्ही बघतो की. किंवा आमच्या डोक्याचं हेडेक आहे असं म्हणा की काय. अहो निर्धास्त व्हा तुम्ही. मुस्तफा तेव्हा आत्ता अव आत्ताच तर आम्ही म्हणलं ना की तुमचे ना आमचे संबंध, आणि आता तुम्ही लगेचच. तुम्ही आम्हाला कागद सही करून दिला, आम्ही तुम्हाला कागद सही करून दिला. हिशोब चुकता, व्यवहाराला कसं चोख असावं नाही का? काय बघा, एखाद माणूस देखणं असतं या पर हुशार नसतं या. एखादं हुशार असतं या पर त्याला व्यवहार कळत नाही. पर जे माणूस देखणं हुशार आणि व्यवहारी बी असतं या तेसनी रणवीर राजे शिर्के म्हणतात काय. आठवले? आणि हे ज्यांनी ओळखलेलं असतं त्यांना मंगला म्हणतात. ही आमची स्टडी रूम आणि हे दादूंचं टेबल. अगदी लहान असल्यापासून दादूंना इथे बसून लिहिताना, त्यांच्या साहित्यिक मित्रांसोबत गप्पा मारताना मी पाहत आले. एखादी मस्त कविता सुचली ना की ती ऐकण्यासाठी सुद्धा पहिली श्रोता मीच असते. कदाचित दादूंना इतक्या जवळून पाहत आलीये म्हणूनही असेल, पण मी शिक्षिका व्हायचं हे ठरवलंच होतं. सर अजून टाईपरायटर वापरताय? हो ना, कम्प्युटर पेक्षा या टाईपरायटरवरच त्यांचं जास्त प्रेम आहे. बट कम्प्युटर इज द बेस्ट. आमची श्रावणी की नाही नेहमी कम्प्युटरवर असते. अहो तिला कम्प्युटरवर इतकी पत्रे येतात की गेल्या 6 महिन्यात आमच्याकडे पोस्टमन फिरकला सुद्धा नाही. नील भैया, नील. अरे विक्रम, काय चाललंय? हा तू कुठे चाललायस? चाललो नाही, तुम्हाला घ्यायला आलोय. मला घ्यायला? का बरं? ऑफिसमध्ये जायचं आपल्याला. काय? नाही, तुम्ही विसरला असाल, पण राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे तुम्ही वारसदार आहात हे अजून आम्ही विसरलो नाही भैया. वेडा आहेस विक्रम. ते जग माझं नाही आहे. तिथे मला घेऊन जायचा हट्ट करू नकोस विक्रम. आणि ज्या सुखासाठी तुम्ही जीवाचा इतका आटापिटा करत असताना त्याची मला काहीच गरज नाही. नील भैया, तुमच्या या जगामध्ये फक्त दुःख असताना तुम्ही यातनं बाहेर का नाही पडत?
यातनं बाहेर पडा भैया, यातनं बाहेर पडा. कसा बाहेर पडू? आठवणी पिच्छात सोडत नाहीत माझा. आठवणी आहेत ना नील भैया, आठवणी आहेत. आणि त्या आठवणींचे आम्ही एकमेव साक्षीदार आहोत. मेड फॉर इच अदर कपल म्हणजे तुम्ही दोघं. पण त्यावेळेस आम्हाला चुकूनही वाटलं नव्हतं भैया साहेब की पुढे जाऊन ती तुमचा विश्वासघात करेल. म्हणूनच त्या प्रकारानंतर आय हेट वुमेन. आम्ही तर लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाही. विक्रमादित्य राजे शिर्के, तुम्ही राजे शिर्के असलात तरी प्रत्येक गोष्टीचा निर्णय तुमच्या हातात असतोच असं नाही. नाही नील भैया, आमच्या बाबतीतले सगळे निर्णय फक्त आम्हीच घेतो. वेडा असतो. आत्ता आपण इथे इतकं सगळं बोलतोय, पण परिस्थिती तुझ्या विरुद्ध तिकडे काय डाव रचत असेल हे नाही सांगता येणार आपल्याला. खरंच खूप भाग्यवान आहेस तू की डीव्ही तुझे आजोबा आहेत आणि तू सुद्धा अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतेस. त्यांची नात शोभतेस तू, म्हणून तर तुझंही कौतुक करावंसं वाटतं. थँक्यू. अरे दादू बघा, तुम्हाला भेटायला कोण आलाय. मी येते. प्रियदर्शनी राजे शिर्के, आज आम्हाला भेटायला आलात. तुमच्यासाठी फक्त प्रियदर्शनी ना सर. आज सकाळी सकाळीच काही खास काम काढलं सर. प्रियदर्शन, कुठं हरवलीस? काही सांगायचं होतं का? राजे शिर्के फाउंडेशन तर्फे जो सन्मान समारंभ होणार आहे त्याचं निमंत्रण तुम्हाला देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे निमंत्रण. अरे पण मी निमंत्रण स्वीकारलेलंच नाहीये. जाऊ दे, त्या निमित्तानं तू घरी आलीस म्हणून मी हे निमंत्रण स्वीकारतो. एक सांगू प्रियदर्शन, बुद्धिबळातील राजाला आपल्या मर्यादांची खूप जाणीव असते. म्हणून तो जिंकण्यासाठी इतर प्याद्यांचा उपयोग करून घेतो. आणि तशीच जर वेळ आली तो इतरांचा बळी द्यायला कमी करत नाही. मात्र इतरांना त्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी स्वतःला सांभाळायला हवं. आज चल, ये. काय मेल्याचे मंत्र एक एक पूजा तू करतेस नाही का? चुकलं चुकलं. शाबाश. काकू आता काकू, हस्तप्रस्ताष्ट. काय हस्तप्रस्ताष्ट. नीट बोल रे. काय म्हणजे काय? हात पुढे कर ग. ते हा. आता घरप्रस्ताष्ट असते. काय? घरप्रस्ताष्ट. अगं म्हणजे मगाच ग ते. घर पुढे कर. काय? घरात नेऊन ठेव. हस्तप्रस्ताक्षक्ष. म्हणजे काय? तू म्हणालास तेच हस्तप्रस्ताक्षक्ष. हात पुढे कर. मेल्या. काकू काकू थांब. काकू, आज शुक्ल पक्ष चतुर्थी शके हे गणित मला नाही पके. काकू, इष्टला वळ. कुठे? इष्टला अरे वळ. कुठे वळू ते सांग. हिची ना इंग्रजीची बोंबच आहे. काय म्हणाला? पूर्वेला वळ. हा ठीक आहे. वळले. काकू, मला सांग पूर्वेला कोण असतं? सूर्य. म्हणून ही इष्ट देवता. बेस्ट. काकू, आजच्या वेद भविष्यानुसार पूर्वेकडे तोंड करून उभी असलेली वयस्कर स्त्री आज कुणालाही मारणार नाही. तिला
आज तारुण्यात गेल्यासारखं वाटेल. तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असेल. शेवटचं भविष्य सांगितलंस ना, तेवढंच खरंय. परिस्थिती अशी बेताची म्हणून हा सगळा घाट घालावा लागतोय. जेवणाचे डबे करते म्हणून लोकांची पोटं भरतात आणि माझंही भरते. तुला सांगते सारखं काहीतरी कर, पण स्वतःचं भविष्य अंधारात, दुसऱ्याचे भविष्य सांगत सुटलाय. 1 मिनिट. काकू शांत हो. अगं तुझ्या भविष्यात पैसा आहे, पण आशावाद नाही तो ठेव. अरे तो ठेवलाय म्हणून तर जगते मी. तू तांब्यात नेऊन ठेव. हेही खरं आहे. तांब्याला जातो मी मोर्या, तांब्या घेऊन जातो मी. पुन्हा या हा. आणि यायच्या आधी आधी कल्पना द्या. काकू नाही म्हणजे तशी तयारी करायला ना. सर येते मी. एक मिनिट मी आलेच. आज तुमच्याकडे येऊन खरंच खूप बरं वाटलं सर. आम्हाला सुद्धा. हे तुमच्यासाठी. पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय. मला तुझी भेट खरंच खूप आवडली. खूप छान आहे. तुमच्या अंगणात लावा, छान बहर येईल. रोपांची नुसती लागवड करून चालत नाही देवयानी. कुणीतरी प्रेमानं मायेनं त्यांना फुलवावं लागतं. तुम्ही आहात ना. मी आहे ना. आज कितीतरी वर्षानंतर माझ्या हाताला माती लागली. अहो सर, मी विसरलेच. काय? तुमचा नवीन कविता संग्रह लिहून तयार आहे ना? मग त्याचा हस्तलिखित कधी देताय वाचायला मला? तुम्हाला ठाऊक आहे ना, तुमच्या प्रत्येक कविता संग्रहाचं पहिलं हस्तलिखित मीच वाचते. बरं का ग देवयानी? अगं तू काय, तूच एकटी वाचक आहेस. मग द्या ना. काय काय? हो. ठीक आहे देवयानी, तू ते हस्तलिखित घेऊन स्वतः आज संध्याकाळी आमच्या बंगल्यावर ये 5 वाजता. मी वाट बघी ना तुझी. स्वतः ये. हो. येतेस. खरंच खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. येते हा. बाय. वाट बघते 5 वाजता. हो. विसरू नकोस ग 5 वाजता. थँक्यू. स्वतः ये 5 वाजता. ती वाट बघी ना.